काय हो राहिलं? आता इथून चमक निघते तर डायरेक्ट तिथे येते. कुठून चमक निघते? इथून निघते तिथे येते. उभं राहता येते का नाही? नाही उभं राहता येते. चालतं कसं येते? थोडं थोडं चालतंय. तरी थोडं चाललं ना हा कल्ली की शिरा पडते. असं झोपलं ना तर शिर दुखायची राहते. झोपलं का शिर दुखायचं बंद होऊन जातं डायरेक्ट बंद. हा आणि उठून बसलं का शिर लगेच दुखायला सुरुवात होती. मग उभं राहायचं आणि चालायचं म्हटलं तर चालता येत नाही. इथून कसं काय आधी कसं काय आलं? थोडं चाललं ना थोडं चाललं ना हा थोडं चाललं का बरं वाटतं असं लगेच थोड्या शिर नाही आकडते. इथून डायरेक्ट जिना कसं चढतं मग व्यवस्थित का? आता बळेन जोड चालेल. बरं दाखवा बरं चढ. नाही चालतं. अच्छा असंच चालू राहिले का हा वरदा? तो पाय वरती नाही घातत? नाही वरती काय होतं मग? इथं ब्लॉक झाले. बरं या खाली. किती दिवस झाले हा त्रास चालू झाला? 2 दिवस झाले. गोळ्या वगैरे खाल्ल्या? गोळ्या घेतल्या. डॉक्टरकडे गेले? हा काय म्हणे डॉक्टर? डॉक्टर ती शिर आकडलेली हा ती काय हे करा म्हणजे काय मग एक्सरे वगैरे काय काढला? एक्सरे काढला होता पण ते एक्सरे काही दाखवत नाही. काय दाखवत मग एमआरआय काढायचा? या बरोबर जायचं काढायला मुसरीला. काढायचं हा अजून नाही काढला. कोण म्हणे? डॉक्टर म्हणजे एमआरआय काढायचं का पैसे वाचवायचे? पैसे वाचायचे ना. बरं ठीक. तुमचे पैसे काय झालं नाही शिर चोकत पाहिजे म्हणलं. रक्षाबंधनचं फिरलं स्कूटीवर आणि हे केलं ना काय केलं? ते सामान मग खाली घेतलं. कोणचं? गुराळामध्ये सामान होतं ना राखीत ना टेबल वजन होतं का ते? वजन होतं. किती किलो वजन असं ते? असं 30, 35, 40. कोणी उचलायला लावलं? मी तुम्हाला सांगतो काय होतं कशामुळे झालं. मीच विचारले होते पूर्ण होते. परत आता ते उद्योग करायचे नाही. वय किती तुमचं? 43. 43. जावई तुमचे तुम्हाला काय त्रास व्हायचा? तुम्हाला माहिती ना काय व्हायचं. हा त्यांनी बघितलं होतं ना. उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं. मी तुम्हाला त्या दिवशीच बोलवतो ना मनक्यात गॅप आहे पण तरी तुम्ही काय केलं माझ्यावर विश्वास नाही ठेवला. आणि किती दिवस फरक नाही पडला तुम्हाला? काय ते 15 फरक नाही पडला पण तुमच्या 3 दिवस फरक पडला. परत मग एमआरआय काढला. डॉक्टर काय म्हणे मग? ऑपरेशन झालं. एमआरआय कुठे? रिपोर्ट दाखवा मला आता. मोबाईल मध्ये होता ना? दाखवा. गादी फाटली त्यांनी दाखवली रिपोर्ट. कुठं गादी फाटली म्हणे? डॉक्टर काय म्हणे मग तुम्हाला? ऑपरेशन करा. ऑपरेशन करा. मग तुम्हाला कळालं ऑपरेशन करायचं मग तुम्ही काय विचार केला? मग नाही करता म्हणलं आपण पहिले म्हणलं ऑपरेशन करायचं पण तुमच्या गाडी असं नाही म्हणलं ऑपरेशन नाही करायचं. मग माझ्याकडे आले मग मी तेव्हा तुम्हाला बोलवतो तुमच्या मनक्यात शिर दाबलेली मनक्यात गॅप मला आहे वाटलं नाही का लगेच बरं झालं पाहिजे. काय तर फरक पडते. आणि तुम्हाला कोण सांगितलं होतं इथं? की आपलं नाही का काय झालं हा भाऊ पण आला होता ना? ते पण आलं कुंभार नाही का आपला कुंभार गळ्यामध्ये हात घालून गळ्यामध्ये. हा माझं काय एवढं तुम्ही होते मग आता ओके. तुम्हाला त्याशी फोन नाही का तुम्ही लिहूच नको आता झालंय बरं. मामा कुठे आहे रिपोर्ट तुमचा? तुला गादी फरकली काय इथं इथं चेपली आहे इथं चेपली इथं आहे इथं आहे हे दिसतंय का? हा जो मजारच आहे ना आपला हा इथं ब्रेक झालेला आहे. इथं इथं हे डॉट डॉट लाईन आहे ना हा स्पीड ब्रेकर झालेला आहे. तोच मनक्यात गॅप आहे त्याचीच झीज झालेली सांगतात. मग आता मग पहिल्यापेक्षा किती बरं वाटतंय तुम्हाला? मग आता कॅल्शियम बिल्शियम खायची गरज नाही किंवा झीज पण नाही झालेली. फक्त मनके जे सरकले ते बसले तर तुम्ही ओके. सेम तुमच्या जावायची तीच कंडिशन झाली होती बरोबर ना? त्यांच्याशी जास्त झाली. हा तुमच्यापेक्षा यांची जास्त आहे. ओके काय टेन्शन? पहिला दिवस काय काय त्रास होत होता? मनकं दुखायचं साईडने दुखत होतं पायाने दुखत होतं. आणि तुम्हाला कोण सांगितलं? पाहुणे हे मामा